आर्थिक वर्ष नवीन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि याच आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाकडनं रेडी रेकनरच्या दरात कुठलीही वाढ झालेली नसली तरी सामान्यांना फ्लॅट घेण्यासाठी काय तरतुदी कराव्या लागणार आहेत आणि किंबहुना आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे फ्लॅट विक्री आणि फ्लॅटच्या किमतींमध्ये काही भाववाढ होतीये का, भाववाढ होणार आहे का, या सगळ्याविषयी चर्चा करण्यासोबत साठी आपल्यासोबत क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे आहेत। सर, रेडी रेकनरचे भाव जे आहेत ते स्थिर राहिलेले आहेत, सामान्यांना कशा पद्धतीने आणि बांधकाम व्यावसायिकांना कशा पद्धतीने याचा दिलासा मिळणार? नक्कीच रेडी रेकनरचे दर स्थिर राहिल्यामुळं एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेलाच आहे। परंतु आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही मटेरियलची उपलब्धता सध्या कमी प्रमाणात होते। म्हणजे टाईल्सच्या फॅक्टऱ्या बघितल्या तर मॅक्सिमम फॅक्टरी किंवा टाईल ही गुजरातवरून येत असते आणि टाईल बनवण्यासाठी बऱ्यापैकी गॅसचा वापर केला जातो। त्या भट्टी ज्या आहेत सगळ्या गॅसवरती आहेत। गॅसची उपलब्धता कमी असल्यामुळे टाईलचं प्रोडक्शन जवळपास 50 दिवसासाठी सर्व कंपन्यांनी बंद केलेलं आहे। तर ती टाईलची उपलब्धता होत नाही आहे किंवा जी झाली तर आत्ताची परिस्थिती आहे की 20 ते 40% रेट ते वाढलेले आहेत। बरं ठीक आहे, तो माल शिल्लक आहे तोपर्यंत येईल, जर तो माल आलाच नाही तर काय, ही एक परिस्थिती। दुसरी गोष्ट ॲल्युमिनियम किंवा लोखंड ह्याचे रेट्स पण बऱ्यापैकी वाढलेले आहेत आणि ॲल्युमिनियममध्ये पण अशी परिस्थिती की ॲल्युमिनियमवरती पावडर कोटिंग करायचं झालं तर त्यालाही गॅस लागतो। तर ते पावडर कोटिंगच्या कंपन्याही बऱ्यापैकी बंद होत चाललेल्या आहेत, त्यामुळं त्याची उपलब्धता पण होत नाही आहे किंवा झाली तरी खूप चढ्या भावानं होते। त्यामुळं ऑब्व्हियसली कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही वाढत जाते। वाढलेली कन्स्ट्रक्शन कॉस्ट हा एक भाग आणि जे मटेरियल मिळणारच नाही त्यामुळे बांधकामाला होणारा उशीर, ह्या सर्वांचा ताळमेळ घालणं थोडंसं आत्ताच्या काळामध्ये कठीण होत चाललेलं आहे आणि त्यामुळे पोझिशन कदाचित थोडेफार रखडतील। ह्याची एक थोडंसं रेरानं पण विचार करून मुदतवाढ द्यायची का प्रोजेक्टला, त्याचाही विचार करणं गरजेचं आहे। आम्ही तशी मागणी रेराकडे करूच। सर, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर येणाऱ्या काळात अक्षयतृतीया आहे किंवा अनेक सण आहेत ज्या दिवशी आपण बघितलं तर फ्लॅट घ्यायची पोझिशनची अनेकांची इच्छा असते, त्या दिवशी घराची चावी मिळावी अशी अनेकांचे स्वप्न असतं। या युद्धजन्य परिस्थितीमुळे कदाचित या सगळ्या गोष्टींना उशीर होऊ शकतो। हो आहे, ती परिस्थिती बऱ्यापैकी आहे। कारण खूप काही मटेरियल असं आहे की ज्याची अवेलेबिलिटी आत्ता सहजासहजी होत नाही आहे। म्हणजे लिफ्टचे विषय असतील किंवा फायर सिस्टीमसाठी लागणारे मटेरियल असतील, ॲल्युमिनियमचं मी सांगितलं तसं उदाहरण दिलं ते, असे टाईल्सचा विषय। त्यामुळं आत्ताच मागे पाडवा होऊन गेलेला आहे। पाडव्याला लोकांना पोझिशन द्यायचे होते पण ते देता आले नाही आहेत। त्यांना अक्षय तृतीयेला आता येणाऱ्या अक्षय तृतीयेला पोझिशन पाहिजेत, तर त्यांना देता येतील की नाही याच्यात पण थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते। शाळा चालू होणार असल्यामुळं ग्राहकांचा ओढा जास्तीत जास्त आहे की शाळा चालू होण्यापूर्वी आम्हाला घर ताब्यात मिळावं, तर ते देणं शक्य आहे नाही हे काही लोकांना शक्य होईल, काही लोकांना शक्य होणार नाही। त्यामुळं तशा खूप अडचणी आहेत आणि याचा रेराला विचार करावा लागेल असं वाटतं। पण सर, अगदी सामान्यांच्या मनात असा प्रश्न येतो की या सगळ्या परिस्थिती सुरू असताना फ्लॅटचे दर जे आहेत, फ्लॅट खरेदी करण्याची जी किंमत आहे ती देखील वाढते। हो, नक्कीच वाढू शकते। कारण आता ज्यांचे फ्लॅट विकलेले त्यांचं ठीक आहे, परंतु जे आत्ता फ्लॅट घेऊ इच्छित आहेत आणि जर ह्या मटेरियलचा प्रॉब्लेम झाला तर नक्कीच फ्लॅटचे रेट काही प्रमाणामध्ये नक्की वाढलेले दिसतील आपल्याला। पण मग सर, याच्यावर मार्ग एवढाच आहे का की जोपर्यंत युद्ध थांबणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी कंट्रोलमध्ये येणार नाहीत? कारण की रेडी रेकनरचे जरी भाव वाढलेले नसले तरीसुद्धा इतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट असतील किंवा या सगळ्या गोष्टींना लागणारा वेळ आहे, त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना देखील एक पेशन्स ठेवावं लागेल। खरं तर पेशन्स ग्राहकांना ठेवावं लागेलच, परंतु शेवटी कसं आहे, ही बांधकाम इंडस्ट्री जी आहे ना ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होतो। कारण ही बांधकामं थांबून चालणार नाही आहेत। तर ह्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी जसं कोविडच्या काळामध्ये शासनानं स्टॅम्प ड्युटीमध्ये जवळपास 50% सवलत दिली होती, तर तशी सवलत जर अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जर देता आली तर मला असं वाटतं की कुठेतरी एक विन विन सिच्युएशन सर्वांच्याच बाजूनी होईल। म्हणजे कारण का, तर बांधकामं थांबली तर रोजगार लोकांना कुठून मिळणार, तो एक भाग आहे। लोकांना घरं घ्यायची, परंतु जर रेट वाढणार असतील तर मग त्यांना कुठेतरी सवलत दिली तर ते घरं घेतील आणि
बांधकामं थांबली तर शेवटी महसूल मिळणारा पण थांबणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये शासन, ग्राहक आणि बिल्डर ह्या सर्वांनाच एक दिलासा मिळेल जर अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जर शासनानं स्टॅम्प ड्युटीमध्ये काही सवलत देता आली तर प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही क्रेडाई म्हणून या सगळ्या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहात का? महसूल मंत्र्यांशी या संदर्भात काही बोलणार आहात? हो, नक्कीच महसूल मंत्र्यांशी बोलावं लागेल, मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल आणि बाकी जे काही अधिकारी असतील, सचिव पातळीवरचे अधिकारी असतील त्यांच्याशी बोलणं करून ह्याच्यामध्ये कुठंतरी तोडगा काढावा लागणार आहे. फक्त हा स्टॅम्प ड्युटीच हा विषय नाही आहे, तर स्टॅम्प ड्युटीच्या बरोबर रेराच्या अनुषंगाने काही बदल करणं अपेक्षित आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला शासन पातळीवरती लढा द्यावा लागणार आहे. आपण एका बाजूला बघतोय की राज्य शासनाकडनं रेडी रेकनरचे भाव जरी वाढवलेले गेले नसले तरी दुसऱ्या बाजूला आखाती देशांमध्ये असलेल्या युद्धामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती निश्चितच एक आव्हानात्मक आहे. त्यामुळे क्रेडाई असेल आणि त्यासोबतच इतर या बांधकाम व्यावसायिकांशी निगडीत असलेल्या संघटनांकडनं या संपूर्ण फ्लॅट खरेदीच्या संदर्भातली जी कस्टम ड्युटी सोबत जी टॅक्स ड्युटी जी आपण स्टॅम्प ड्युटी खरं तर त्याला म्हणतो त्याच्यामध्ये तरतूद करून त्याला कुठेतरी अफोर्डेबल हाऊसिंगसाठी काही वेगळी सवलत दिली जाते का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन आदर्श कटकेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.